नमस्कार मंडळी, लास्ट व्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल आम्ही कोल्हापूरमधील माऊली दावणगिरी डोसा सेंटर मधून डोसे खाल्ले होते आणि आता आम्ही चाललो मिसळ खायला. आम्ही आलोय लक्ष्मी मिसळ. पहिले ठोंबरे जाणार होतो पण ठोंबरे बंद आहे मिसळ. आणि ही आहे कोल्हापूरची लक्ष्मी मिसळ, चव रांगडी कोल्हापुरी. आणि इकडे भरपूर सारे सेलेब्स येऊन गेले होते, आम्ही फोटो बघितले आणि मंडळी बोललो चला आपण पण मिसळचा आस्वाद घेऊया. आणि इकडे बघा एकदम ओल्ड वाईब येते जी मजेशीर आहे. आणि इकडे पाव नाही मिळत, ब्रेड मिळतो सगळीकडे, सगळ्या मिसळ बरोबर. इथले मिसळचे आणि बाकीच्या पदार्थाचे रेट्स पण एकदम अफोर्डेबल होते. आणि आता आमची मिसळ आलेली आहे. इकडे ब्रेड दिलाय यांनी, त्याच्यामध्ये बटाटा, शेव, कांदा, कोथिंबीर आणि ते कट दिलाय. रस्सा कसलाय तो एकदम कट जाळ आहे, जाळ नुसता. जाळण दूर संघटना सोबत बघूया आता खाऊन कशी टेस्ट आहे याची. भाई मग काय कंट्रोल होत नव्हतं म्हणून मस्त पावाचा तुकडा घेऊन मिसळ मध्ये डुबवून खाल्ला. एवढी तिकट नाहीये. तो रस्सा रस्सा हा टाकणं कसलं दिसतंय ते. मी फक्त मिसळ खाऊन बघतो. मग फक्त मिसळ खाल्ली तेव्हा कुठेतरी खरी टेस्ट कळाली. मिसळ इज गुड, टेस्टी आहे. तिखट एवढी नाहीये एवढी मी समजली होती, ते पण टाकून मला खा. वाटतं कट टाकल्यावर जास्त होईल. मग आता बोललो थोडासा कट टाकूया आणि टेस्ट करूया. आता बोललो मिसळ मध्ये कट टाकला नाही तर काय मिसळचा फायदा, म्हणून घातला पाव आणि मिसळ आणि कटामध्ये बुडवून मस्त वाढला. कट खाल्ल्यानंतर माझी बोलती झाली बंद. तो झणका बसलाय तो, पण मस्त वाटतो, भारी वाटतो. कोल्हापूरला तिखट मिळालंच पाहिजे. Oh my God. तुम्हाला पण कोल्हापूरची रांगडी मिसळ खायची असेल तर नक्की विजिट करा लक्ष्मी मिसळ. आणि लक्ष्मी मिसळ नंतर माधुरी आता घेऊन आली आपल्याला बावडा मिसळ. आम्ही गुगलवरती बघितलं तर बावडा मिसळला रिव्ह्यू चांगले होते. सो लेट्स सी. बावडा मिसळ आमच्या हॉटेलपासून जवळच होती. जगप्रसिद्ध बावडा मिसळला 102 वर्षाची यशस्वी परंपरा सुद्धा लाभलेली आहे. बावडा मिसळ म्हणजे वारसा चवीचा आणि अभिमान कोल्हापूरचा. आणि शॉप मध्ये एंटर करताच इकडे बघू शकता एकदम पुराणी आणि जुनी वाईब येते जी त्यांनी मेंटेन करून ठेवली आहे. वाईब मस्त आहे. वाईब मस्त आहे, जुनी वाईब आहे, एकदम ओल्ड वाईब. सो ही आलेली आहे मिसळ आपली. ते बोले व्यवस्थित मिक्स करून घ्या कट वगैरे. आणि त्यांनी ब्रेडच दिला इकडे नेहमीसारखा. A few moments later. तर पर्सनली मला याचा रस्सा जो आहे तो प्रचंड आवडला, कारण रस्स्यामध्ये गेम आहे. चिवडा ॲक्च्युली मला मिसळमध्ये जास्त नाही आवडत. सो मला वाटतं शेव जे बारीक असते ती मला आवडते, तर प्रत्येकाची चॉईस आहे. पण रस्सा आणि बटाटा याच्यामध्ये जो होता गेम करतोय मस्त आहे. आणि मिसळ नंतर थंडगार कोकम सरबत घेऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आता माधुरीच्या मिसळ बद्दल रिव्ह्यू जाणून घेऊया. बावडा मिसळने आम्हाला बावडा करून टाकला. बात तो सही है. मस्त होतं, तर नक्की विजिट करा फॉर अ गुड वाईब, गुड सर्व्हिस. आणि मिसळही खूप छान होती, तर मिसळ पण ट्राय करा, वडा उसळ पण ट्राय करा, म्हणजे कटवडा. आणि कोकम सरबत, सोलकढी हे पण खूप छान आहे तिथे. मंडळी बावडा मिसळ खाऊन आम्ही चाललो आता ज्योतिबाला. ज्योतिबाच्या नावानं चांगलं तर मंडळी अजून भरपूर सारे इंटरेस्टिंग व्लॉग्स येणार आहेत. स्टे ट्यून मंडळी. तोपर्यंत जय महाराष्ट्र. पुन्हा भेटूया लवकरच.